सकाळी उठलो तर मम्मी पराठा बनवत होती. मग काय तुम्हाला तर माहितीच आहे मी किती हवर आहे. पाडस नावरून पराठा खाल्ला. नाश्ता करून गेलो जोडीदाराला घ्यायला. ह्यो पाणी भरत होता. उचलला त्याला, काढली आपली धन्नो आणि निकल गया तीनो. दौंदी घाटात पोचलो तर एवढं ट्रॅफिक होतं. मला एकदा वाटलं मला भेटायलाच एवढं ट्रॅफिक झालं काय. याच आशय मी पुढे गेलो ह्यो भयानक ऍक्सिडेंट झालेला. पोलीस ॲम्ब्युलन्स सगळेजण तिथे थांबलेले. तिथनं डायरेक्ट पोचलो हॉटेल सोंगाड्याला. इथला सेटअप बघून या जरा. गाणी एवढी खतरनाक वाजतात का नाही, नुसती मराठी गाणी. आणि ह्या सगळ्यापेक्षा जेवण जेवण करून बडीशेप खाऊन बसलो तवर राहुल दादा आलं. त्यांच्यासोबत फोटो देऊन काढून घेतलं. मग परतीच्या प्रवासाला लागलो. इथं आलो तर ह्या शिवाला माझ्यासोबत फोटो नाही काढला म्हणून राग आला. तोंड फिरून बसलाय तिकडं. एका जागी थांबलेलो तर ही बघा ही आपली येडजोई मित्र. भावालाच लय मोकळा केलता. पण पहिल्यांदा इथं हायवेचं बांधकाम चाललं असल्याचा मला फायदा झालाय. का तर पाऊस आलता आणि मला थांबायला जागा नव्हती. तिथनं कसतर करत घरला गेलो. घरला जाऊन घरच्यांच्या शिव्या खाल्ल्या आणि गप झोपलो.